नमस्कार. जपानमध्ये एक असं रहस्य दडलंय जे आपल्याला एक लांब, आनंदी आणि सगळ्यात महत्त्वाचं एक अर्थपूर्ण आयुष्य जगायला मदत करतं. चला तर मग आजच्या या भागात आपण हेच रहस्य उलगडून पाहणार आहोत. आयुष्य लांब आणि आनंदी असावं असं कोणाला नाही वाटणार, बरोबर? पण मग याचं नक्की सिक्रेट काय आहे? हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी पडतो. याच प्रश्नाचं उत्तर शोधायला आज आपण निघालो आहोत. तर या रहस्याचा शोध घेण्यासाठी आपल्याला थेट जपानमध्ये जावं लागेल, एका अशा खास ठिकाणी ज्याला दीर्घायुष्याचं गाव म्हणूनच ओळखलं जातं. हो, अगदी बरोबर ऐकलंय. पृथ्वीवरची ही अशी जागा आहे जिथे लोक जगात सगळ्यात जास्त काळ जगतात. आता हा आकडा ऐकून बघा. ओकिनावामध्ये दर 1,00,000 लोकांमागे तब्बल 24-25 लोक 100 पार करतात, म्हणजे 100 वर्षांपेक्षा जास्त जगतात. हा आकडा म्हणजे ग्लोबल ॲव्हरेजच्या तुलनेत खूपच जास्त आहे. आहे की नाही कमाल? आणि गंमत तर पुढेच आहे. हे रहस्य अजूनच इंटरेस्टिंग होतं, कारण ओकिनावामधल्या ओगिमी गावातले लोक म्हणतात की नाही, आमच्या दीर्घायुष्याचं कारण फक्त चांगलं खाणं-पिणं किंवा इथलं हवामान नाहीये. मग काय आहे ते खरं कारण? तर त्या रहस्याचं नाव आहे इकिगाई. सोप्या भाषेत सांगायचं तर सकाळी उठण्यासाठी आपल्याकडे असलेलं एक खास कारण. इकिगाय हा शब्द ऐकायला किती छान वाटतो नाही का? ही एक खूप सुंदर जापानी संकल्पना आहे. याचा अर्थ जगण्याचं कारण, किंवा असंही म्हणू शकतो की सतत कामात राहण्यातून मिळणारा आनंद. पण हे फक्त एक फिलॉसॉफिकल तत्व नाहीये, ही एक लाईफस्टाईल आहे. तर मग इकिगाय नक्की आहे तरी काय? हे बघा, हे 4 महत्त्वाच्या गोष्टींचे एक परफेक्ट मिश्रण आहे. 1. जी गोष्टी करायला आपल्याला मनापासून आवडते. 2. आपण ज्या गोष्टीत एकदम तरबेज आहोत. 3. ज्या गोष्टीची या जगाला गरज आहे. आणि 4. ज्या कामासाठी आपल्याला पैसे मिळू शकतात. जेव्हा हे 4ही वर्तुळं एकमेकांना छेदतात ना, तिथे सापडतो आपला खरा इकिगाय. ओकिनावामध्ये एक म्हण आहे जी हे सगळं अगदी सोप्या शब्दात सांगते. ते लोक म्हणतात, आमचा इकिगायच आम्हाला रोज सकाळी उठायला लावतो. किती साधा पण किती खोल विचार आहे हा, नाही का? बरं, आता हे सगळं ऐकायला तर खूप छान वाटतंय, पण हे फक्त कागदावरचं किंवा पुस्तकातलं ज्ञान नाहीये. ओकिनावामधले लोक हे तत्वज्ञान त्यांच्या रोजच्या आयुष्यात कसं जगतात हे बघणं खूप इंटरेस्टिंग आहे. त्यांच्या जगण्यात मुख्य 3 सवयी आहेत. पहिलं म्हणजे 80% रहस्य. दुसरं आहे आयुष्यभर एकमेकांशी घट्ट जोडलेलं राहणं. आणि तिसरं, जे कदाचित आपल्याला थोडं विचित्र वाटेल, ते म्हणजे कधीच रिटायर्ड न होणं. चला, पहिली सवय बघूया. ती आहे हारा हाचिबू. जेवणाआधी तेही म्हणतात. याचा अर्थ काय? तर आपलं पोट फक्त 80%च भरा, म्हणजे गळ्यापर्यंत खाऊ नका, थोडी जागा शिल्लक ठेवा. यामुळे होतं काय की पचनक्रिया चांगली राहते आणि शरीर एकदम फिट राहतं. आता दुसरी सवय, मॉय. ही तर खूपच खास आहे. मॉय म्हणजे काय? तर सारख्या आवडीनिवडी असलेले लोकांचा एक ग्रुप. हे लोक फक्त मित्र नसतात, तर आयुष्यभर एकमेकांना इमोशनल आणि अगदी फायनान्शियल सपोर्टसुद्धा देतात. यावरून कळतं की त्यांच्यासाठी सोशल कनेक्शन किती महत्त्वाचे आहेत. आणि आता तिसरी सवय, जी मला सगळ्यात जास्त आवडली. तुम्ही काहीही करा, पण रिटायर होऊ नका. तुम्हाला माहितीये का, जपानी भाषेत रिटायर होण्यासाठी म्हणजे काम पूर्णपणे सोडून देण्यासाठी असा शब्दच नाहीये. आपलं आवडतं काम आयुष्यभर करत राहणं हेच त्यांच्या एनर्जीचं खरं रहस्य आहे. आता थोडा विचार करूया. ओकिनावाच्या लोकांचं आयुष्य आणि आपलं आयुष्य यातला एक मोठा फरक आहे तणावाचा. म्हणजे बघा, आदिमानव, त्याला खराखुरा धोका होता. एखादा जंगली प्राणी आला की स्ट्रेस वाढायचा, पण धोका टळला की तो एकदम रिलॅक्स. याउलट आज आपलं आयुष्य बघा, सततचे मेसेजेस, नोटिफिकेशन्स, कामाचा दबाव, यामुळे आपण एका क्रोनिक म्हणजे कायमच्या हलक्या स्ट्रेसमध्ये जगतो. खरी विश्रांती तर मिळतच नाही. पण मग ही इकिगायची संकल्पना फक्त जपानपुरतीच मर्यादित आहे का? तर नाही. आपल्या जगण्याचा उद्देश शोधणं, आपलं का शोधणं, हे एक युनिव्हर्सल सत्य आहे. हे सगळ्यांनाच लागू होतं. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इकिगाईची ही संकल्पना पश्चिमेकडील एका मोठ्या मानसशास्त्रीय सिद्धांताशी मिळतीजुळती आहे. त्याचं नाव आहे लोगोथेरपी, जी विक्टर फ्रँकेल यांनी विकसित केली. दोन्हीमध्ये एकाच गोष्टीवर भर दिला आहे, तो म्हणजे आयुष्यातला उद्देश. आता सायको ॲनालिसिस आणि लोगोथेरपीमध्ये एक मूलभूत फरक आहे. सायको ॲनालिसिस काय करतं? ते भूतकाळात डोकावतं, सुखाचा शोध घेतं. याउलट लोगोथेरपी भविष्याकडे पाहते, जगण्याच्या उद्देशावर लक्ष केंद्रित करते. सोप्या भाषेत सांगायचं तर लोगोथेरपी आपल्याला आपल्या प्रॉब्लेम्समध्ये अडकून न राहता आपल्या ध्येयावर फोकस करायला शिकवते. आणि विक्टर फ्रँकल
यांनी निश्चितच एक वाक्य सांगितलंय जे इकिगाईचं सगळं सार एका ओळीत सांगतं. ते म्हणतात, ज्याच्याकडे जगण्यासाठी का आहे तो जवळजवळ कोणत्याही कसला सामोरा जाऊ शकतो. म्हणजे जर जगण्याचं कारण पक्कं असेल तर कुठलीही अडचण मोठी वाटत नाही. खरा उद्देशच आपल्याला ताकद देतो. तर मग स्वतःच्या इकिगाईचा शोध आता सुरू होतोय. प्रश्न हा आहे की ह्याची सुरुवात कुठून करायची.